back to Jimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण चॅप्टर नंबर 4 केमिकल थर्मोडायनामिक्स या चॅप्टरची क्वेश्चन बँक सॉल्व्ह करायची आहे. या चॅप्टरचं वेटेज आहे 6 to 8 मार्क्स. याचा अर्थ यापूर्वी जे आपण 3 टॉपिक केले त्याच्यापेक्षा याचं महत्त्व जास्त आहे, याला जास्त वेटेज आहे. हा टॉपिक तुम्हाला 6 नाही तर 8 मार्क्स देणार आहे, कारण या टॉपिक मधून माझी इच्छा आहे की तुम्ही काही सुद्धा ऑरला टाकू नका. तुम्हाला याचे जर 1 by 1 लेक्चर्स बघायचे असतील तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहेत. प्लस मी याचे लाईव्ह सेशन्स घेतलेले इम्पल्स बॅच युट्यूब चॅनल वरती, तर त्याच्या पण प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला याचे व्हिडिओज भेटतील. जिथून तुम्हाला आवडेल तिथून याचे लेक्चर्स कम्प्लिटली बघा. वन शॉट अवेलेबल आहे मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये. सो डाउनलोड करा ऍप्लिकेशन, त्याचा सबस्क्रिप्शन घ्या आणि तुम्ही सगळे वन शॉट्स बघू शकता. बट याच्या कन्सेप्ट मी टोटली क्लिअर करून घेतले. जर तुम्ही माझ्याकडून थर्मोडायनामिक्स शिकला असाल तर त्या ट्रिक्स तुम्हाला आता आठवतील. जसे की पहिलाच क्वेश्चन आहे, an intensive property among the following is. प्रॉपर्टीज 2 टाइपच्या असतात, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो ज्यांनी माझ्याकडून हा टॉपिक शिकलाय त्यांना नक्कीच माहिती आहे इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह कसे ओळखायचे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची हिंट काय आहे रे, जो सिस्टम के बांटने से बटा. आणि दुसरी हिंट काय आहे, एनर्जीज. ऑल एनर्जीज आर एक्सटेंसिव. आणि सेकंड है जो सिस्टम के बांटने से बटेगा उसे एक्सटेंसिव कहेंगे. मग इंटेंसिव काय आहे? इंटेंसिव प्रॉपर्टीज त्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या इंडिपेंडेंट आहेत अपॉन द मास प्रेजेंट इन द सिस्टम. किती मास आहे म्हणजे त्या सिस्टम के बांटने से नहीं बटेंगे आणि त्याच्या वर्ड्सच्या समोर स्पेसिफिक, मोलार किंवा अजून एक वर्ड सांगितलेला SMS, स्पेसिफिक, मोलार आणि स्टँडर्ड, या 3 वर्ड्सनी जर तुमची प्रॉपर्टी स्टार्ट होत असेल तर ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. सो मी परत एकदा लिहिते, प्रॉपर्टीज 2 टाइपच्या असतात, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या 2 हिंट दिलेत. फर्स्ट, जो सिस्टम के बांटने से बटेगा. एक एक्झाम्पल देते या वाक्यासाठी. फर्स्ट क्वांटिटी घ्या, मास. एक मी बीकर घेतला, त्याच्यामध्ये घेतलं 2 kg मास. ठीक आहे, कोणाचं? शुगरचं घेतलं. समजा 2 kg शुगर घेतली आहे. ही 2 kg शुगर, शुगर काय आहे? माझी सिस्टीम आहे, कारण मी अभ्यास कोणाचा करतेय? शुगर. सिस्टीम कोण आहे? शुगर. मास काय आहे? प्रॉपर्टी. किती आहे? 2 kg. सिस्टीमला चेंज करा, सिस्टीमला दुसऱ्या बीकर मध्ये पाठवा, थोडीशी शुगर इथे शिफ्ट करा. मॅम थोडीशी म्हणजे किती शिफ्ट करू? 1 किलोग्राम शिफ्ट करा. जर तुम्ही 1 kg शुगर तिकडे शिफ्ट केली तर पहिल्या बीकर मध्ये 1 kg उरेल का 2 kg राहील? 1 kg शिफ्ट झाला ना. सो बघा, जेव्हा तुम्ही सिस्टीम चेंज केली दुसऱ्या बीकर मध्ये तेव्हा ती प्रॉपर्टी पण चेंज झाली. सिस्टीम के बांटने से प्रॉपर्टी बटी, हेन्स इट इज कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो व्हॉल्यूम पण कन्सिडर करा. सेम बीकर मध्ये मी 2 लिटर पाणी घेतलं असतं, पाणी तिकडे शिफ्ट केलं असतं, 1 लिटर इकडे 1 लिटर तिकडे, व्हॉल्यूम पण डिवाइड होतो. सिस्टम के बांटने से वॉल्यूम भी डिवाइड हुआ, हेन्स इट इज अगेन एन एग्जांपल ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नंबर ऑफ मोल्स, पहिल्या बीकर मध्ये 4 मोल्स घ्या, नंतर तिकडे शिफ्ट करा, 2 मोल्स इकडे होतील, 2 मोल्स तिकडे होतील. दॅट इज सिस्टम के बांटने से नंबर ऑफ मोल्स भी बटे, हेन्स इट इज अगेन अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बट टेम्परेचरचं तसं नाही होत. पहिल्या बीकर मध्ये घेतलेल्या पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस असतो. मग बीकर बदलला, समजा मी पाणी जरासं दुसऱ्या बीकर मध्ये शिफ्ट केलं, म्हणून त्याचा बॉइलिंग पॉइंट बदलतो का? नाही. पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअसच राहणार. मग बीकर बदला नाही तर दुनिया बदला. येस, दुनिया बदलू नका, बीकरच बदला. सो टेम्परेचर वॉज इंडिपेंडेंट अँड हेन्स इट इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, जो सिस्टम के बांटने से नहीं बटा, इंटेन्सिव्ह. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन डायरेक्टली टेक्स्टबुक मधून आहे. 1 dm³ बारची व्हॅल्यू काय असते? 1 dm³ बार म्हणजे dm³ म्हणजे लिटर. 1 लिटर बारचं कन्व्हर्जन तुम्ही जूल मध्ये करू शकताय, मल्टिप्लाइंग इट बाय 100. 100 म्हणजेच किती? 10⁻²2 जूल. नेक्स्ट, वर्क डन इन dm³ बार मध्ये तुम्हाला वर्क डन काढायचं आहे. कधी? when 200 ml ethylene reacts with 150 ml HCl at 1 bar atmospheric pressure. मी स्क्रीन क्लिअर करतेय बिकॉज आय नीड प्लेस टू सॉल्व दिस. चला, मला
रिॲक्शन लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे. रिॲक्शन काय दिली आहे? इथिलीन. इथिलीन म्हणजे इथिन. C2H4 रिॲक्ट्स विथ HCl आणि काय बनवेल रे? C2H4 आहे, समोरचा एक H आला, C2H5 झाला आणि कोण आहे? Cl. इथाइल क्लोराइड. मला कंडिशन्स पण दिलेत. कंडिशन दिली आहे 200 ml ऑफ इथिलीन रिॲक्ट्स विथ 150 ml ऑफ HCl. समजा इनिशियली बीकर मध्ये या काहीतरी कंडिशन्स घेतले. टाइम इक्वल्स टू 0 ला 200 ml इथिलीन बीकर मध्ये घेतला आणि 150 ml HCl त्यामध्ये टाकलं. पण ही रिॲक्शन स्वतः ओरडून सांगते 1 liter of HCl reacts with 1 liter of ethene. 1 ml of HCl reacts with 1 ml of ethene. 1 mole of HCl reacts with 1 mole of ethene. म्हणजे क्वांटिटी तुम्ही मोल घ्या, लिटर घ्या, ml घ्या, रेशिओ 1:1च राहणार आहे. याचाच अर्थ काय रे? याचाच अर्थ 150 ml ऑफ HCl घेतलं तर तो 200 नाही तर त्यातल्या 150 ml ऑफ इथिलीन सोबत रिॲक्ट करेल आणि उरलेला 50 अनरिॲक्टेड राहील. समजलं? 150 ml ऑफ इथिलीन सोबत रिॲक्ट होईल आणि काय बनवेल? 150 ml. कारण रिॲक्शन स्वतः सांगतेय 1 मोल इथिलीन प्लस 1 मोल HCl 1 मोल इथाइल क्लोराइड बनतो. मग याच्यातून मला काय समजलं? माझा इनिशियल व्हॉल्यूम किती आहे? इनिशियली इतका होता 150 प्लस 150 300 ml. ml चं कन्वर्जन लिटर मध्ये 0.30 लिटर. आणि फायनली व्हॉल्यूम किती बनलाय बघा? रिॲक्शन झाल्यानंतर 150 ml. लिटर मध्ये करायचं झालं तर 0.15 लिटर. मला वर्क डन काढायचं आहे. वर्क डनचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. एक्सटर्नल प्रेशर मला गिवन आहे मायनस किती दिलं बघा? एक्सटर्नल प्रेशर 1 बार. ही मायनसची साइन इथून 1 बार इंटू डेल्टा V म्हणजे V2 मायनस V1 दॅट इज V फायनल मायनस V इनिशियल. V2 मायनस V1. V2 किती आहे तुम्हाला दिसतोय? ही मायनसची साइन ऍज इट इज. V2 किती आहे बघा? फायनल म्हणजेच V2, इनिशियल म्हणजेच V1. सो V2 मायनस V1 0.15 मायनस 0.30 मायनस 1 बार ऍज इट इज. इथे डायरेक्टली लिहिलं तर चालेल का? चला लिहून घेते. 0.15 मायनस 0.30 किती येणार आहे याचा आन्सर? 0.15 बट मायनस मध्ये दॅट इज 1. हे मायनस आणि हा मायनस दॅट इज 1 बार इंटू मायनस 0.15. याचं काय आहे? लिटर मध्ये आहे ना हे? लिटर मध्ये. सो दॅट इज नथिंग बट प्लस 0.15 बार. लिटरलाच मी काय लिहू शकते? लिटर इज नथिंग बट डीएम क्यूब. लिटर इज नथिंग बट डीएम क्यूब. सो आन्सर काय आलं? 0.15. त्यांनी स्वतः सांगितलंय डीएम क्यूब बार मध्ये काढा म्हणून डीएम क्यूब बार मध्ये आन्सर आलं 0.15. ओके. हाच क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क मध्ये सॉल्व्ह करायला पण ते विचारू शकतात. बोर्ड एक्झाम मध्ये 2 मार्कला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुद्धा विचारू शकतात. लास्टला फक्त म्हणतील आलेला आन्सर जूल मध्ये काढा. तेव्हा तुम्ही काय केलं असतं? मल्टिप्लाइड बाय 100. सेकंड एमसीक्यू काय सांगतो? 1 डीएम क्यूब बारचं जूल करताना कशाने मल्टिप्लाय करायचं? 100 नी. 100 नी मल्टिप्लाय करा. 0.15 इंटू 10 रेज टू 2. आन्सर गेलं तुमचं जूल मध्ये. आन्सर गेलं तुमचं जूल मध्ये. आय होप क्लिअर आहे. स्क्रीनशॉट घ्या पटकन. स्क्रीनशॉट घ्या पटकन आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. बघा मी तुम्हाला किती मोठी हिंट दिली आहे. 2 मार्कला हा क्वेश्चन येऊ शकतो. सो डू इट. मूव्हिंग अहेड. द वर्क डन इन व्हॅक्यूम. कधी? when 300 millimole of an ideal gas expands until its volume is increased by 2.3 dm cube at 1 bar pressure is dash mole. मला व्हॅक्यूम दिसलं, मी आन्सर 0 केलं बिकॉज वर्क डन इन व्हॅक्यूम इज 0. मला पुढचं तिसरं काही वाचायची पण गरज नव्हती. वर्क डन इन व्हॅक्यूम इज 0. मूव्हिंग टू नेक्स्ट एमसीक्यू क्वेश्चन नंबर 5. फॉर अन आयसोथर्मल प्रोसेस. हे काय दिलं? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो आधी तो लिहा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो? चेंज इन इंटरनल एनर्जी इज गिवन बाय Q प्लस W.
For isothermal process, we know delta T is equal to 0 and delta U is also equals to 0. So U जर 0 झाला तर can I write Q is equal to minus W? कुठे बघा? ऑप्शन नंबर A. डेल्टा U 0 झाला, so 0 is equal to Q plus W. Q इकडे आला minus W. ठीक आहे? For an isochoric process, isochoric process म्हणतातच कोणाला ज्याच्यामध्ये change in volume 0 असतो. Question number 7, the change in internal energy in an reaction is, okay, the change in internal energy in a reaction when 2 kilojoule of heat is released. Heat is denoted by symbol Q. Released आहे म्हणून minus 2 kilojoule. Released आहे म्हणून minus. And 6 kilojoule of work is done on the system when ही जर तुमची सिस्टीम आहे and work is done on the system वरती काम केलं तर ते वर्क डन कसं असणार आहे? पॉझिटिव्ह. सो वर्क डन इज इक्वल टू पॉझिटिव्ह 6 किलोजूल. मला फाइंड करायचंय चेंज इन इंटरनल एनर्जी. वरती फॉर्म्युला लिहिलाय डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यू किती दिलाय मला? -2. डब्ल्यू किती दिलाय? +6. युनिट काय राहणार आहे? किलोजूल. सो आन्सर आलं याचं 4 किलोजूल. आन्सर आलं याचं 4 किलोजूल प्लस 4 किलोजूल. ठीक आहे. सो प्लस ची साइन लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे. +4 या ऑप्शनला चेंज करा, याला मायनस करा, नाही दोन ऑप्शन सेम दिसतील. +4 kilojoule is the correct answer. Okay. Let us move to 1 mark questions. 1 mark questions मध्ये बघा, पहिला क्वेश्चन आहे write the expression. दूसरा क्वेश्चन आहे write the mathematical relation. write the expression. write the expression. सो काही इक्वेशन्स आहेत की ज्या तुम्हाला लर्न करायच्या आणि डायरेक्टली तुम्हाला 1 mark questions मध्ये लिहायचे. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. Write the expression to calculate maximum work done when 1 mole of an ideal gas is expanded isothermally and reversibly. जेव्हा क्वेश्चन मध्ये आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल हा वर्ड येतो तेव्हा नक्कीच तुम्हाला डब्ल्यू मॅक्सचाच फॉर्म्युला वापरायचा आहे. या क्वेश्चन मध्ये तर त्यांनी क्लिअरली सांगितलं की डब्ल्यू मॅक्सचाच फॉर्म्युला वापरा when it is expanded isothermally and reversibly from V1 काय असणार आहे त्याचा इनिशियल व्हॉल्यूम आणि V2 काय असणार आहे त्याचा फायनल व्हॉल्यूम. W max is equal to डायरेक्ट फॉर्म्युला पार्ट पाहिजे -2.303 nRT. पण नंबर ऑफ मोल्स किती दिले? 1. सो 1 घ्यायची गरज नाही, डायरेक्टली काय लिहिते? RT log to the base 10 V2 upon V1. log to the base 10 V2 upon V1. त्याच्यानंतर इन ऑर्डर टू इम्प्रेस द एक्झामिनर खाली घ्या तुम्ही R काय आहे त्याच्यामध्ये? गॅस कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज R? R इज गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे. व्हॉट इज T? T इज टेम्परेचर. व्हॉट इज V2? V2 इज फायनल व्हॉल्यूम. What is V1? V1 is initial volume. And number of moles काय दिले? Number of moles is equal to 1 mole. हे कुठून लिहिलं? given. डोळे झाकून तुम्हाला 1 मार्क देणार जर तुम्ही इतक्या प्रॉपर फॉर्मॅट मध्ये ते लिहिलं असेल तर. Let us move to the next question. Write the mathematical relation between delta H and delta U. डेल्टा एच अँड डेल्टा यू मध्ये काय रिलेशन आहे ते लिहा. कधी? फॉर अ फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ CO2. 1 मोल आधी CO2 बनवा. 1 मोल CO2. CO2 कोणत्या स्टेट मध्ये असतो? गॅस. कसं बनवणार? कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड. कार्बनची स्टेट कोणती? सॉलिड नाही घ्यायची, पद्धत आहे ग्रेफाइट लिहिण्याची. आणि ऑक्सिजन कोणत्या स्टेट मध्ये? गॅशियस स्टेट मध्ये. बॅलन्स्ड आहे का? येस. एक कार्बन लागतो, एक O2 लागतो, मग एक कार्बन डायऑक्साइड बनतो. आता तुम्हाला माहिती असेल फॉर अ केमिकल रिएक्शन डेल्टा H इज गिवन ॲज डेल्टा U प्लस डेल्टा NGRT. मग याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय काढायचं आहे? डेल्टा H आणि डेल्टा U मधलं रिलेशन काढू शकताय जर तुम्हाला डेल्टा N ची व्हॅल्यू, डेल्टा NG ची व्हॅल्यू माहिती आहे.
सो लेट अस सॉल्व फॉर डेल्टा एन जी. कसं लिहिणार आहे मी डेल्टा एन जी? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट बट इन गॅशियस स्टेट. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट 1 मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट पण 1. हा का नाही घेतला? कारण तो गॅस नाहीये, तो सॉलिड आहे. 1 minus 1 0. सो डेल्टा एन जी 0 आलं. 0 into RT 0. Therefore डेल्टा H is equal to डेल्टा U. दिस इज द रिलेशन. या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. पहिला रिएक्शन घ्या, त्याच्यानंतर हे घ्या आणि लास्टला हे इक्वेशन टाका. 1 2 3 1 2 3. That's it, 1 mark. Let us move to next question. Standard enthalpy of formation of water is. वॉटरला बनवण्यासाठी लागणारी एनर्जी आहे किती? वॉटरला स्टँडर्ड एन्थाल्पी, स्टँडर्ड या नावातच आहे, 1 मोल वॉटर बनवण्यासाठी लागणारी एनर्जी आहे ही. देन कॅल्क्युलेट द एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ. इतकं वॉटर बनवण्यासाठी किती एनर्जी लागली? सो थोडस विचार करा पहिल्यांदा. मला गिवन वेट दिलाय 0. W किती दिलाय मला? 0.018 kg. ग्रॅम मध्ये लिहा याला 18 ग्रॅम. गिवन वेट 18 ग्रॅम आणि वॉटरचं मोलार वेट पण 18 ग्रॅम. सो नंबर ऑफ मोल्स किती आले? गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट दॅट इज 1. गिवन वेट 18 ग्रॅम आणि मोलार वेट पण 18 ग्रॅम. आणि मी आताच काय सांगितलं? याचाच अर्थ ते विचारतात 1 मोल वॉटर साठी किती एनर्जी लागणार? अरे 1 मोल वॉटर तर तसाच बनवणार ना तुम्ही. H2 plus O2 gives H2O. रिएक्शन बॅलन्स आहे का? नाही. बॅलन्स करायची, पण वॉटरला 1 मोलच ठेवायचं. वॉटरला किती ठेवायचं आहे? 1 मोल. हायड्रोजन किती आहे? 2. ऑक्सिजन किती आहे? 1. म्हणून इथे करा अर्धा. या रिएक्शन साठी लागणारी एन्थाल्पी मला दिली आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी किती दिली आहे बघा? -286 किलो जूल. 1 मोल साठीच दिली आहे आणि नुसतं फिरवून विचारलंय. मग सांगा 1 मोल साठी किती? तितकीच. आन्सर किती आहे? तितकंच आन्सर आहे. आन्सर इज इक्वल टू -286 किलो जूल. समजलं? याचा आन्सर कसं लिहायचंय बघा सांगते. पहिल्यांदा तुम्ही ही रिएक्शन लिहिताय. H2 plus half O2 gives 1 mole of H2O. Standard enthalpy of formation is given as -286 kilojoule. This reaction states that for formation of 1 mole of water molecule, we require this much amount of energy. So this much amount of energy is released. Given weight, molecular weight, number of moles 1. Hence, standard enthalpy of formation of 0.018 kg of water is also this. समजलं का? व्यवस्थित कराल. Right next, write the expression for first law of thermodynamics for isothermal process. तुम्ही लिहा. First law of thermodynamics is given as delta U is equal to Q plus W. त्याच्यानंतर लिहा for isothermal process. जर आयसोथर्मल प्रोसेस असेल तर डेल्टा यू, जर आयसोथर्मल प्रोसेस असेल डेल्टा यू इज इक्वल टू 0. देयरफॉर क्यू इज इक्वल टू -W या फिर W इज इक्वल टू -Q. बोथ आर ओके. बोथ आर ओके. चलो क्वेश्चन नंबर 5. What is the sign convention of work done? Sign काय असली पाहिजे? When work is done on the system by the surrounding. एक डायग्राम काढा या क्वेश्चन मध्ये. वर्क इज डन काय लिहिणार आहे बघा? वर्क कोणी केलंय? बाय द सराउंडिंग. कोणावरती केलंय? सिस्टीम वरती. सो हे दिसू दे. वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. वर्क डन इज, एरो जेव्हा आत येतोय तेव्हा वर्क डन इज पॉझिटिव्ह. हिअर म्हणा सो दॅट डायग्राम वरून क्लिअर होईल कोणी कोणावर काम केलं. वर्क डन इज पॉझिटिव्ह. लास्ट नाही, क्वेश्चन नंबर 6. राइट द एक्सप्रेशन शोइंग रिलेशन बिटवीन एन्थाल्पी चेंज. एन्थाल्पी चेंज म्हणजे परत काय आहे? डेल्टा H and change in internal energy that is delta U for a gas phase reactions.
गॅस फेज रिॲक्शन साठीचा फॉर्म्युला तोच जो मी मगाशी लिहिला, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा N G फॉर गॅस R T. सो डायरेक्टली हा फॉर्म्युला लर्न करा अँड राईट करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl. गिवन या कॅल्क्युलेट करायचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl. कधी? व्हेन बॉन्ड एन्थाल्पीज आर गिवन. कोणाची बॉन्ड एन्थाल्पी दिली आहे? एन्थाल्पी ऑफ H2 म्हणजे HH या बॉन्डची एन्थाल्पी दिली आहे. एन्थाल्पी ऑफ अजून कोणाची दिली आहे बघा, Cl2 म्हणजे Cl आणि कोणाची दिली आहे? HCl. एन्थाल्पी ऑफ HCl इज इक्वल टू. सो बॉन्ड एन्थाल्पीज दिल्या असतील तर तुम्हाला माहिती आहे कोणता फॉर्म्युला वापरायचा असतो? युनिट आहे किलो जूल पर मोल आणि फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट. रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट काढायचं काय आहे? टू फाइंड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl. HCl ला बनवण्यासाठी किती एनर्जी लागली ते काढा. सो आधी तुम्हाला गिवन किंवा सोल्युशन मध्ये रिॲक्शन घ्यावी लागेल. कशासाठी? HCl बनवायचंय. किती? ऑलवेज बनवताना 1 मोलच बनवायचा आणि तो गॅशियस स्टेट मध्ये असतो. सो कसा बनवणार? H2 गॅस घ्यायला पाहिजे आणि त्याची रिॲक्शन करायला पाहिजे Cl2 गॅस सोबत. पण ही रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का? नाही. बॅलन्सिंग करण्यासाठी तुम्हाला हाफनी इथे मल्टिप्लाय केलं पाहिजे. 2 ला 2 कट 1, इथे पण हाफ. 2 ला 2 कट 1 Cl. सो दिस इज द रिॲक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ 1 मोल ऑफ HCl. या रिॲक्शन साठीचाच मला काय काढायचंय? एन्थाल्पी काढायची, कारण ही रिॲक्शनच फॉर्मेशन ऑफ HCl आहे. सो एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढलं की फॉर्मेशन ऑफ HCl भेटेल. गिवन मध्ये बॉन्ड एन्थाल्पीज आहेत. सो एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट मायनस एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट. रिॲक्टंट कोण कोण आहे? रिॲक्टंट आहे H2. पण कसं लिहिणार मी? हाफ आहे. हाफ इंटू एन्थाल्पी ऑफ H2 दॅट इज HH प्लस हाफ इंटू एन्थाल्पी ऑफ Cl2 दॅट इज ClCl मायनस प्रोडक्ट कोण आहे? हाफ नाही इथे. सो डेल्टा H ऑफ HCl. सगळ्याच्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. देअरफॉर एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू हाफ इंटू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ HH. HH ची किती दिली आहे? 434. हाफ आहे डिवाइड बाय काय केलं? 2 केलं. त्याच्यानंतर अजून काय? ClCl. ClCl ची किती आहे? 242. हाफ आहे डिवाइड बाय 2 केलं. मायनस HCl ची किती आहे? 431. आणि फायनल आन्सर कशामध्ये? किलो जूल पर मोल मध्ये. दॅट इज इक्वल टू 2 1चा 2 2चा 4, 2 1चा 2 कॅरी, 2 7चा 14 प्लस 2 1चा 2, 2 2चा 4, 2 1चा 2 मायनस 431. युनिट काय येणार आहे? किलो जूल पर मोल. त्याच्यानंतर 217 प्लस 1 2 1 7 प्लस 1 8, 2 plus 1 3, 2 plus 1 3, 338 minus 431. Again it is kilojoule per mole. किती येणार आहे आन्सर? 8 9 10 11 that is 3. हे किती येणार? 2 झालं 12, 4 5 6 7 8 9 10 11 12 9 93 minus 93 kilojoule per mole. सो एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय होतं? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl. बोथ आर सेम. आन्सर इज -93 किलोजूल पर मोल. सो हा क्वेश्चन बँक मध्ये भले 1 मार्क साठी दिलाय, बोर्ड एक्झाम मध्ये ते तुम्हाला 2 मार्क्स साठी विचारू शकतात. सो दिस इज अ शॉर्ट व्हिडिओ टॉकिंग अबाउट ओनली 1 मार्क क्वेश्चन्स ऑफ थर्मोडायनामिक्स. तुम्ही याचे डेरिव्हेशन्स करायच्या नादी लागू नका. ऍटलिस्ट आज फॉर्म्युले पाठ करा, टेक्स्ट बुक रीड करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये काही क्वेश्चन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण डेरिव्हेशन सॉल्व्ह करून घेऊ. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन थँक यू सो मच. Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. खरं तर मी हा व्हिडिओ फक्त 1 मार्क क्वेश्चन्सचाच करून अपलोड करणार होते,
बट नाही, 1 आणि 2 मार्क्स आपण एका व्हिडिओमध्ये करू आणि 3 आणि 4 मार्क्सला दुसरा व्हिडिओ बनवू. ठीक आहे, कारण हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि टॉपिक लेंदी आहे. प्रत्येक क्वेश्चन बँकचा पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोनच पार्ट बनवू देत, त्यामुळे मी हे 2 व्हिडिओ मर्ज करते. त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा. आता प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला 2 मार्क्ससाठी लिहायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. कंबशन म्हणजेच काय, कोणताही हायड्रोकार्बनचं ऑक्सिडेशन केलं की त्याला कंबशन म्हणायचं. आणि एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, सब्लिमेशन म्हणजे काय, सॉलिडचं डायरेक्टली इनटू गॅस कन्वर्ट होणं. चला एकदा बघूया एन्थाल्पी काय आहे त्याची. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन डिफाईन कसं करायचं आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन इज डिफाइंड ॲज, डायरेक्टली लिहू शकताय तुम्ही, इज डिफाइंड ॲज एन्थाल्पी चेंज that accompanies a reaction in which 1 mole of substance in its standard state is completely oxidized. मी काय म्हटले ते मी अंडरलाईन केलं, तुम्ही नोट डाऊन करा. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन इज डिफाइंड ॲज काय लिहायचं त्यानंतर, एन्थाल्पी चेंज अकंपनिंग किंवा एन्थाल्पी चेंज दॅट अकंपनीज अ रिॲक्शन इन विच अ सबस्टन्स इन इट्स स्टँडर्ड स्टेट इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. सबस्टन्स त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये घ्यायचा आहे आणि त्याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन करायचं. या रिॲक्शनसाठी लागणाऱ्या एनर्जीला, या रिॲक्शनमध्ये होत असणाऱ्या एनर्जी चेंजेसना एन्थाल्पी ऑफ कंबशन असं म्हणायचे. सो तुम्हाला व्यवस्थित ही डेफिनेशन लर्न करायची आहे. आणि त्यानंतर हा मॉलिक्यूल कोण आहे, C2H2 इथिन प्लस काय करा, ऑक्सिजन टाका. कोणत्याही हायड्रोकार्बनचं ऑक्सिडेशन केलं की फिक्स प्रोडक्ट आहे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. प्रोडक्ट फिक्स आहे, फक्त तुम्हाला बॅलन्स करावा लागेल. इथे 2 कार्बन आहेत तर इथे 2 कार्बन करा. फर्स्ट थिंग लक्षात ठेवा, कंबशन ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. ओके, हा वर्ड फार इम्पॉर्टंट आहे. रिॲक्शन इन विच 1 मोल ऑफ सबस्टन्स. सो पुढची स्टायशोमेट्री कधीही चेंज करायची नाही आहे. तो सबस्टन्स पर्टिक्युलरली 1 मोल पाहिजे. सो कार्बन 2 होतील, हायड्रोजन किती झालेत 2, पण ऑक्सिजन किती झाले बघा या साईडला, 2 2 4 + 1 5. इथे मी असं 5 लिहू शकते का, नाही. 5/2 लिहा, 2 ला 2 कॅन्सल होईल म्हणजे 5 ऑक्सिजन बॅलन्स होतील. So it is defined as enthalpy change that accompanies a reaction in which 1 mole of substance in its standard state is completely oxidized. Definition easy आहे, अर्थपूर्ण आहे, सो लर्न होईल. Enthalpy of sublimation, परत तेच. Enthalpy of sublimation is defined as enthalpy change that accompanies conversion of, इथे लिहा, that accompanies the conversion of 1 mole of solid directly into vapor at constant temperature and pressure. असा change, enthalpy change that accompanies conversion of 1 mole of solid directly into its vapor state at constant temperature and pressure is called as enthalpy of sublimation. त्या एन्थाल्पीची सबलिमेशन सिम्बॉल काय आहे बघा, डेल्टा SUBH. किती एन्थाल्पी लागते, 51.08 किलो जूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. हे सगळं इम्पॉर्टंट आहे जे स्क्रीनवरती लिहिलं आहे. टेम्परेचर फिक्स 0 डिग्री सेल्सिअस, व्हॅल्यू 51.08 किलो जूल पर मोल. इथे किती आहे, कंबशन ऑफ इथिन -1300 किलो जूल. ठीक आहे. सो एन्थाल्पी ऑफ कंबशन इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस while enthalpy of sublimation is endothermic process. ही गोष्ट तुम्हाला या आन्सरमधून कळाली. बाकी सगळं मी लिहिलेलं रफ करते. तुम्हाला व्यवस्थित डेफिनेशन आणि ही रिॲक्शन प्लस ही व्हॅल्यू पाठ करायची आहे. डेफिनेशन, रिॲक्शन, व्हॅल्यू अँड टेम्परेचर हे लिहिल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित 2 मार्क भेटतील. स्टेट अँड एक्सप्लेन हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हेस लॉच्या पहिला रिॲक्शन सांगते. एक्झाम्पल काय द्यायचं याला, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. अमोनियाचं फॉर्मेशन आपण कसं केलं, फॉर्मेशन ऑफ अमोनिया, हॅबर्स प्रोसेस. N2 + H2 gives me NH3.
रिॲक्शनला बॅलन्स करा. 2 नायट्रोजन आहेत, हायड्रोजन झाले 6 म्हणून इथे 3. नायट्रोजन गॅस असतो, हायड्रोजन गॅस असतो, अमोनिया गॅस असतो. ही एक डायरेक्ट रिॲक्शन आहे आणि याच्यासाठी एन्थाल्पी चेंजेस काय लागले हे जर तुम्हाला काढायचं असेल तर याच्यात छोट्या छोट्या स्टेप्स तुम्हाला माहिती पाहिजेत. त्या स्टेप्सना ॲड केलं की तुम्हाला ह्या रिॲक्शनची एन्थाल्पी भेटेल. स्टेप 1 मध्ये N2 फक्त 2 हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतो. 3 हायड्रोजनपैकी पहिल्या स्टेपमध्ये 2H2 सोबत रिॲक्ट होतो आणि काय बनवतो N2H4. नंतर काय होतं स्टेप 2 मध्ये सेम जो तुमचा N2H4 आहे उरलेल्या एका H2 सोबत रिॲक्ट करतो आणि बनवतो 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया. N2H4 reacts with H2 to give 2 molecules of ammonia. याची तुम्हाला एन्थाल्पी दिलेली असते, मी त्याला X मानते. याची तुम्हाला एन्थाल्पी दिली असते, मी Y मानते. जर तुम्ही या 2 इंडिव्हिज्युअल स्टेप्सना ॲड केलं तर काय भेटेल तुम्हाला ओव्हरऑल रिॲक्शन. बघा कशी N2 प्लस हे किती आहे 2H2 जे कॉमन आहे ॲरोच्या या आणि त्या बाजूला ते आधी कट करून घ्या. मग आता उरलेलं लिहा N2 कोणत्या स्टेटमध्ये गॅशियस 2H2 प्लस 1H2 3H2 स्टेट कोणती गॅशियस. ॲरो 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया स्टेट कोणती गॅशियस. काय केलं स्टेप 1 मध्ये स्टेप 2 ॲड केली आहे तर एन्थाल्पीज पण ॲड होतील X प्लस Y. त्या व्हॅल्यूज तुम्ही ॲड केल्या की तुम्हाला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन भेटली X प्लस Y. सो ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज ऑफ अ रिॲक्शन ही ओव्हरऑल रिॲक्शन होती. ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप्स. इंडिव्हिज्युअल स्टेप्सचं ॲडिशन केली की तुम्हाला ओव्हरऑल रिॲक्शनची एन्थाल्पी मिळते. मी आता जिथे XY व्हॅल्यू लिहिलेत त्या व्हॅल्यूज टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. सो आयदर तुम्ही आहे तशा व्हॅल्यू लर्न करा. जर व्हॅल्यू पाठ नाही झाल्या तर XY लिहिलं तरी पण चालेल. प्लस 95.4 होती पहिल्या स्टेपसाठी आणि दुसऱ्या स्टेपसाठी होती मायनस 187.6. ॲड करा हे प्लस 95.4 मायनस 187.6 तुम्हाला चेंज किती भेटेल मायनस 92.2 किलो जूल. व्हॅल्यू पाठ झाल्या वेल अँड गुड, नाही पाठ झाल्या X प्लस वाय करून टाका. ठीक आहे डन. ॲप्लिकेशन काय आहेत हेस लॉचे. हेस लॉ कॅन बी युजफुल टू कॅल्क्युलेट एन्थाल्पी चेंजेस ऑफ द रिॲक्शन. कोणत्याही रिॲक्शनचा आपण एन्थाल्पी चेंज काढू शकतोय विथ देअर एन्थाल्पीज बीइंग नॉट नोन. एक्सपेरिमेंटल एन्थाल्पी जरी माहिती नसेल, जसं की या ओव्हरऑल रिॲक्शनची एक्सपेरिमेंटल एन्थाल्पी मला माहिती होती का नाही, बट तरी मीही काढू शकले फ्रॉम इंडिव्हिज्युअल स्टेप्स. सो हा हेस लॉचा यूज आहे. काय लिहायचं आहे समजलं. स्टेटमेंट लिहा. स्टेटमेंट नंतर तुम्ही ह्या फॉर्ममध्ये जरी एक्सप्लेन केलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर लिहा ॲप्लिकेशन ऑफ हेस लॉ. ॲप्लिकेशन काय आहे वी कॅन कॅल्क्युलेट एन्थाल्पी चेंज फॉर एनी रिॲक्शन इवन इफ वी डोंट नो द एन्थाल्पी व्हॅल्यू ऑफ एक्सपेरिमेंटल डेटा. ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. राईट द फीचर्स ऑफ रिव्हर्सिबल रिॲक्शन. एखादी रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे तर त्या रिॲक्शनला रिप्रेझेंट करताना तुम्ही पिस्टनमध्ये काहीतरी गॅस एनक्लोज केला आहे आयडल गॅस आणि पिस्टन त्याला पॅक करून पिस्टनवरती ह्यूज अमाऊंट ऑफ स्मॉल मासेस ठेवलेले आणि ह्या ह्यूज अमाऊंट ऑफ स्मॉल मासेसना हळूहळू त्या पिस्टनवरून काढायचं होतं. पहिला एक मास काढलं, थोडंसं पिस्टन एक्सपांड झाला, थोडासा गॅस एक्सपांड झाला, पिस्टन थोडासा काय होईल वरती जाईल. कधी जेव्हा तुम्ही त्याच्यावरचं एक मास काढताय तेव्हा. इकडचे आहे तेवढे मासेस 1 2 3 4 5 6 जे काही होते ते आणि इकडचे एक मास काढते 1 2 3 4 5 वरचं एक मास काढून टाकलं हा वाला. आणि असं तुम्ही खूप वेळा प्रोसेस केलेली, खूप वेळा. सो याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही स्टेपला रिव्हर्स येऊ शकताय. का रिव्हर्स येऊ शकताय कारण ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स यांच्यामध्ये फार कमी डिफरन्स आहे. आर इन्फायनाडेसिमली डिफरंट फ्रॉम ईच अदर. म्हणजेच इन्फायनाडेसिमली स्मॉल फ्रॉम ईच अदर म्हटला तरी चालेल. दोघांच्या मधला डिफरन्स फार फार कमी आहे. आर इन्फायनाडेसिमली स्मॉलर दॅन or infinitesimally different from each other.
ठीक आहे, स्मॉलर दॅन इच अदर किंवा डिफरंट फ्रॉम इच अदर. सेकंड, ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप इक्विलिब्रियम इज अटेंड. इथे होता इक्विलिब्रियम होतं, इथून इथे जाताना इक्विलिब्रियम तुटलं पण परत इक्विलिब्रियम आलं, इथून इथे जाताना इक्विलिब्रियम तुटेल, वन्स यू रीच दिस पोझिशन अगेन इक्विलिब्रियम आलं. सो ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप देर इज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. मल्टिपल स्टेपमध्ये काम केलं जातं, सो दिस वर्क इज कॉल्ड ॲज मॅक्सिमम वर्क डन. रिव्हर्सिबल रिॲक्शन टेक्स प्लेस इन इनफायनाईट नंबर ऑफ स्टेप्स, आताच सांगितलेलं. अँड दिस रिॲक्शन कॅन बी रिव्हर्स्ड बॅक ॲट एनी स्टेप. कुठल्याही स्टेपला तुम्ही रिॲक्शन रिव्हर्स करू शकताय. पहिला पॉईंट फार इम्पॉर्टंट आहे, देर इज व्हेरी स्मॉल डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स, असं म्हटला तरी चालेल. देर इज व्हेरी स्मॉल डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. त्याच्यानंतर ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम इज अटेंड. वर्क इज डन इन इनफायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. द वर्क डन इज कॉल्ड ॲज मॅक्सिमम वर्क डन. This reaction can be reversed at any step. These are the 5 features of reversible process. Question number 4. Derive an expression for PV work called as pressure volume work. तुम्हाला ही छोटीशी 4 लेबलवाली डायग्राम इतकीच काढायची आहे. Consider a beaker enclosed with an n mole of idle gas and fitted with frictionless movable piston. या फ्रिक्शनचा एरिया सांगितलाय आपल्याला A. Let V1 be the initial volume. After expansion the volume becomes V2. Let it be the final volume. दोघांच्या मधलं डिस्टन्स D ने दाखवायचं, गॅसचं जे प्रेशर आहे ते P ने दाखवायचं आणि एक्सटर्नल प्रेशरचा ॲरो दाखवलाय बघा इथे. सो सिम्पलशी डायग्राम आहे, व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. 4च लेबल द्यायचे, बाकी किचकट काही त्याच्यामध्ये करायचं नाहीये. हे करत असताना वर्क डनचा फॉर्म्युला लिहिला जातो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट देअरफॉर लिहून लगेच निगेटिव्ह साईन द्यायची, मायनस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. निगेटिव्ह साईन का दिली आहे? निगेटिव्ह साईन इज गिवन इज ड्यू टू, निगेटिव्ह साईन इज ड्यू टू वर्क डन अँड एक्सटर्नल प्रेशर, वर्क डन अँड एक्सटर्नल प्रेशर म्हणजेच ॲटमॉस्फिअरिक प्रेशर are in opposite direction. Are in opposite direction. वर्क कुठल्या डायरेक्शनमध्ये केलंय? एक्सपान्शन असल्यामुळे अबव डायरेक्शनमध्ये. पण ॲटमॉस्फिअरचं प्रेशर कुठल्या डायरेक्शनमध्ये? एक्सटर्नल प्रेशर कोणत्या डायरेक्शनमध्ये? डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. अँड दॅट इज वाय दे बोथ आर अपोजिट इन डायरेक्शन. हे दाखवण्यासाठी हे वरच्या डायरेक्शनमध्ये काम करतोय, हा खालच्या डायरेक्शनमध्ये काम करतोय. सो निगेटिव्ह साईन दिली. नाव प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. लेट पी एफ इज इक्वल टू पी एक्सटर्नल, एक्सटर्नल प्रेशर काम करतं इंटू एरिया. हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे आणि हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. दोघांमधून मला काय भेटणार आहे? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ म्हणजेच काय आहे? पी एक्सटर्नल इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. नाव एरिया इंटू डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट चेंज इन व्हॉल्यूम. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट चेंज इन व्हॉल्यूम. त्याचं रिझन लिहा इथे. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. एरिया कसं लिहितो आपण? साईड स्क्वेअर, राईट? एरिया कसं लिहितो? साईड स्क्वेअर. सो कॅन आय से लेंथ स्क्वेअर? लेंथ स्क्वेअर. आणि डिस्प्लेसमेंट कसं लिहितो आपण? एल. ठीक आहे. सो एल क्यूब अँड एल क्यूब इज नथिंग बट व्हॉल्यूम. साईड क्यूब इज नथिंग बट व्हॉल्यूम. एल लिहा, ए लिहा, काही फरक पडत नाही. लेंथ लिहा नाही तर साईड लिहा. सो व्हॉल्यूम. सो ए इंटू डी इज चेंज इन व्हॉल्यूम. हा एरिया इंटू हे डिस्टन्स. हे काय आहे? इतका पोर्शन, दोघांच्या व्हॉल्यूममधला चेंज. हा इतका पोर्शन काय आहे? दोघांच्या व्हॉल्यूममधला चेंज. हेन्स डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल, डेल्टा व्हीलाच कसं लिहितो आपण? V2 मायनस V1. दिस इज हाऊ यू हॅव टू एंड द डेरिवेशन. 2 मार्क्सला आलं तर इतकं लिहिणं सफिशियंट आहे. पण हेच जर 3 मार्कला आलं तर याच्यामध्ये तुम्हाला अजून काय लिहावं लागेल? खाली जेव्हा V2 मोठा होतो V1 पेक्षा, V2 इज ग्रेटर दॅन V1, देन वर्क डन इज निगेटिव्ह
कॉल्ड ॲज एक्सपान्शन. हे तुम्हाला तिथं लिहावं लागेल ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आणि वेन V1 इज ग्रेटर दॅन V2 दॅट इज इनिशियल व्हॉल्यूम जास्त आहे, फायनल व्हॉल्यूम कमी आहे, म्हणजे काय झालं आहे, वर्क डन इज पॉझिटिव्ह, दॅट इज कॉम्प्रेशनचं वर्क डन येते. दॅट इज कॉम्प्रेशनचं वर्क डन येते. सो हे छोटंसं डेरिव्हेशन आहे जे तुम्हाला व्यवस्थित अशाच फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. स्टेप्स ज्या दिलेत त्या तशाच फॉलो करा, तुम्ही ओबडधोबड काहीही लिहू नका. क्वेश्चन नंबर 5, चेंज इन एन्थाल्पी फॉर द फॉलोइंग रिॲक्शन इज दिस. कॅल्क्युलेट CCl बॉन्ड एन्थाल्पीज. आणि गिवनमध्ये पण बॉन्ड एन्थाल्पीजच दिसत आहेत. गिवनमध्ये एक रिॲक्शन दिली आहे, मिथेन गॅस प्लस Cl2 गॅस gives CH3Cl गॅस प्लस HCl गॅस. आता याला पाहता मला सांगा, जर गिवनमध्ये बॉन्ड एन्थाल्पीज दिलेत तर एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आहे मी हिंटने. किती दिली एन्थाल्पी? 104 किलो जूल. जेव्हा गिवनमध्ये बॉन्ड एन्थाल्पीज आहेत तेव्हा आपल्याला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढण्याचा फॉर्म्युला आहे एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट मायनस एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट. आता रिॲक्टंटमध्ये कोणते कोणते बॉन्ड आहेत तर क्लिअरली दिसत आहे CHचे 4 बॉन्ड आहेत. मिथेनमध्ये कोणते बॉन्ड असतात? CHचे 4 बॉन्ड. सो स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ CH बॉन्ड्स. त्याच्यानंतर काय लिहायचं आहे मला? याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकू. रिॲक्टंट कोण आहे? Cl. सो 1 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ ClCl, ती पण गिवन आहे, मायनस प्रोडक्टमध्ये कोण दिसतंय? CH3Cl. CH3Clचं स्ट्रक्चर कसं आहे? HCl. सो त्याच्यामध्ये 3 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ CH बॉन्ड्स आणि ह्याच्याचमध्ये काय करायचं आहे? 1 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ, त्याच्यामध्ये CCl बॉन्ड पण आहे, राईट. प्लस अजून कोण आहे? याला मोठ्या ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे आपल्याला, HCl. सो 1 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ HCl. जेवढे बॉन्ड आहेत वेगवेगळ्या टाईपचे ते सगळे लिहून घेतले. आता ब्रॅकेट ओपन करा. 4 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ CH प्लस 1 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ ClCl. ठीक आहे, याला एका ब्रॅकेटमध्ये ठेवूया. रिॲक्टंट संपले. रिॲक्टंट एका ब्रॅकेटमध्ये, प्रोडक्ट एका ब्रॅकेटमध्ये. इथं वेगळं ब्रॅकेट टाकते. हे रिॲक्टंट एका ब्रॅकेटमध्ये होते, हे प्रोडक्ट एका ब्रॅकेटमध्ये होते. आता ब्रॅकेट ओपनिंग चालू आहे. मायनस 3 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ CH मायनस 1 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ CCl मायनस 1 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ HCl. बघा इथे काय दिसतं तुम्हाला? 4 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ CH मायनस 3 इंटू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ CH. उरलं किती? ओनली स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ CH. 4 मायनस 3 1 प्लस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ ClCl. अजून काय उरलं? मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ CCl मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ HCl. आणि इथे व्हॅल्यू किती दिले? एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज मायनस 104 किलो जूल युनिट. मी लक्षात ठेवते, मी डायरेक्टली लास्टला लिहिणार आहे. आता वरती सॉल्व करते. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तुम्हाला सगळ्याच्या व्हॅल्यूज दिलेत. देअरफोर मायनस 104 इज इक्वल टू CHची बॉन्ड एन्थाल्पी दिली आहे 414 प्लस ClClची बॉन्ड दिली आहे 243 मायनस CCl काढायला सांगितलं आहे X मायनस HCl दिला आहे 431. ॲडिशन करून घ्या. 4 प्लस 3 7 4 प्लस 1 5 4 5 6 मायनस X मायनस 431 अँड देअरफोर इथे आहे मायनस 104. आता याला आधी सबस्ट्रॅक्ट करा. 657 मायनस 431 किती येणार आहे? 7 मायनस 1 6 5 मायनस 3 2 6 मायनस 4 2. सो 226 104 इकडे आला प्लस 104 मायनस एक्स तिकडे गेला. देअरफोर एक्स इज इक्वल टू दिस. 6 प्लस 4 10 2 प्लस 1 3 2 प्लस 1 3. सो दिस इज
प्लस 330 युनिट लक्षात ठेवलेलं काय आहे किलो जूल पर मोल. किलो जूल पर मोल, कारण बॉन्ड एन्थाल्पी पर मोल असते. ठीक आहे, किलो जूल पर मोल. दिस इज हाऊ वी हॅव टू सॉल्व दिस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ मिथेन. कंबशन ऑफ मिथेनची आधी रिॲक्शन लिहावी लागेल. कंबशन म्हणजेच काय, हायड्रोकार्बनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत. प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे म्हणून सांगितलेलं, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. आणि स्टँडर्ड म्हटलं की 1 मोल आलाच म्हणून समजा. 1 कार्बन आहे तर इकडे पण 1 कार्बन फिक्स. 4 हायड्रोजन आहेत तर इथे मी 4 हायड्रोजन केले. ऑक्सिजन 4 झाले, सो इथे 2 2 4 ऑक्सिजन केले. या रिॲक्शनसाठी एन्थाल्पी चेंज किती लागलाय ते तुम्हाला काढायचं आहे. आणि गिवनमध्ये काय दिलंय, फॉर्मेशनच्या एन्थाल्पीज. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन दिलाय, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड दिलाय अँड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर दिलाय. जेव्हा गिवनमध्ये एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असेल तेव्हा काय फॉर्म्युला वापरायचं आहे ते सुद्धा मी हिंटनुसार तुम्हाला सांगितलं. लेक्चर्स तुम्ही केले असतील तर तुम्हाला ते माहिती आहे, नसेल तर मी आता परत सांगते. -393.5 किलो जूल अँड -285.8 किलो जूल. ठीक आहे, बघा या रिॲक्शनची एन्थाल्पी काढायची आहे. गिवनमध्ये काय आहे, फॉर्मेशनच्या एन्थाल्पीज. आणि मागे या रिॲक्शनची एन्थाल्पी दिली आहे आणि काढायचं काय आहे, बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पीज दिल्या असतील तर प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट. पण फॉर्मेशन, कंबशन दुसरं काही दिलं असेल तर एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनचा फॉर्म्युला आहे एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट. बॉन्ड एन्थाल्पी दिली असेल तर रिॲक्टंट मायनस प्रॉडक्ट, आणि बाकी काही दिलं असेल तर प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट. प्रॉडक्टमध्ये कोण कोण आहे, 2 वॉटर मॉलिक्युल्स. सो 2 into स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. अजून कोण आहे, 1 into स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. हे रिॲक्टंट लिहा एका ब्रॅकेटमध्ये, मायनस प्रॉडक्टला दुसरं ब्रॅकेट घ्या. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसेल ऑक्सिजन. बट ऑक्सिजन इज अ डायॲटॉमिक गॅस, त्याची व्हॅल्यू दिलीच नाही आहे, याचा अर्थ तो 0 असतो. लक्षात ठेवा, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 डायॲटॉमिक गॅस इज 0 प्लस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ, पुढे कोण आहे, मिथेन. ज्या व्हॅल्यूज दिलेत त्याच पुट करायच्या, ज्या नाही दिलेत त्या लक्षात ठेवा काय असणार आहेत, 0. दॅट इज इक्वल टू व्हॅल्यूज पुट करून घेऊया. 2 into वॉटरची व्हॅल्यू किती आहे बघा, -285.8. कार्बन डायऑक्साईडची व्हॅल्यू किती आहे, -393.5. ब्रॅकेटमध्ये आतमध्ये मायनस, परत ब्रॅकेट, वॉटरची ऑक्सिजनची 0 आणि मिथेनची -74.8. आता ब्रॅकेट ओपन करा. 2 into -285.8 -393.5 मायनस मायनस प्लस 74.8. Therefore, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करा. 8 2 16, 5 2 10 + 1 11, 8 2 16 + 1 17, 2 2 4 + 1 5. 571.6 साइन कोणती, मायनस, -393.5 प्लस 74.8. हे आन्सर किती येणार आहे, मायनस मायनस म्हणजे ॲड करायचं आहे. 6 + 5 11, 3 4 + 1 5, 9 + 7, सो 10 + 6 16, 1 5 6 7 8 + 1 9, डेसिमल कुठे, इथे 965.1, पण ते पण मायनस प्लस 74.8. सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 8 9 10 11 3.4 4 - 4 0 9 8 -890.3 किलो जूल. रिॲक्शनसाठी फाईंड करायची आहे, सो किलो जूल. इंडिव्हिज्युअल कोणासाठी ही फाईंड करायची असती तर काय लिहिलं असतं आपण तिथे, किलो जूल पर मोल. किलो जूल पर मोल. सो दॅट्स ऑल फॉर 2 marks क्वेश्चन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3 marks क्वेश्चन बघू. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन, थँक यू सो मच.